नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ए-आय-बीचा फॉर्म भरण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट असेल, डॉक्युमेंट्स वगैरे हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टार्टिंगला ए-आय-बीच्या लिंकवरती गेल्यानंतर लिंक जी कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, त्या लिंकवरती जाऊन पहिल्यांदा आपल्याला युजर ऑथेंटिकेशन करायला लागेल, ज्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल आय डी द्यायला लागेल, ॲप्लिकंटचं नाव द्यायला लागेल. त्याचबरोबर ही गोष्ट ध्यानात पाहिजे की ॲप्लिकंटचं जे नाव आहे, ते ॲक्च्युअली जे सनद आलेलं आहे आपल्याला ऑनलाईन, त्यावरती जसं असेल तसंच नाव असावं. जर नाव चुकलं तर नंतर खूप मोठे इश्यू येतात. त्याच्यामुळे मग हे व्हेरीफाय अगोदरच करून घ्या. हे झाल्यानंतर मग आपल्याला पासवर्ड आणि लॉग इन आय डी टाकून लॉग इन करायला लागेल. लॉग इन केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. त्या डॅशबोर्डमध्ये इथे ॲप्लाय करायचं. ॲप्लाय नाव दिसेल तिथे. ॲप्लाय केल्यानंतर हे असं आपल्याला दिसेल की ज्यामध्ये ॲप्लिकंटचं नाव लिहिलं लागेल. त्यानंतर मदर नेम, फादर नेम. मदर नेम जे फर्स्ट नेम आहे तेच लिहायचं मदर आणि फादर नेममध्ये. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, देन मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर पण द्या. त्यानंतर टाईप ऑफ गव्हर्नमेंट आय डी प्रूफ पण द्यायला लागेल. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर. फोटो जो आहे तो 20 ते 50 केबीमध्ये फाईल साईज आहे त्याची अपलोड करण्यासाठी, आणि ॲप्लिकंट सिग्नेचरसाठी 10 ते 20 केबीच्या आतमध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायला लागेल. त्यानंतर हा जो खाली ऑप्शन दिसतो, आर यू कॅन्डिडेट विदाऊट एनरोलमेंट सर्टिफिकेट, इथे आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायला लागेल. जर तुम्ही तुमच्याकडे अगोदर नो जर केलं तर तुम्हाला स्टेट बार काउन्सिल निवडायला लागेल. त्यानंतर एनरोलमेंट नंबर, एनरोलमेंट इयर लिहायला लागेल. जर नसेल, जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन चूज करायला लागेल, आणि याचं मग तुम्हाला डॉक्युमेंटेशन जे आहे ते तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे अपलोड करायला लागेल. त्यानंतर मग ते झाल्यानंतर मग इथे 10th 12thचं डिटेल फिल करायला लागेल. त्यानंतर LLBचं डिटेल भरायला लागेल. त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल किंवा मास्टर डिग्री असेल त्याचं. देन ॲड्रेस डिटेल पण येते. ॲड्रेस डिटेल पण भरायला लागेल तुम्हाला. त्यानंतर अजून काय राहिलं याच्यामध्ये, आपल्याला ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर टाकू शकता, पण माझ्या मते नाही टाकलं तरी बेटर आहे. देन एक्झाम नेम ऑब्वियसली हीच असणार आहे ए-आय-बी. त्यानंतर लँग्वेज चूज करायची. जर अदर दॅन इंग्लिश लँग्वेज जर निवडली तर इंग्लिश पण येते आणि ती लँग्वेज पण येऊ शकते. परंतु फक्त इंग्लिशच निवडली तर इंग्लिशच लँग्वेजमध्ये पेपर येऊ शकतो. सिटी प्रेफरन्स बघून घ्यावा. 3 फिल करायचे त्यामध्ये. त्यानंतर दॅट्स इट, एवढंच आहे. आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची का 10th जे आहे ते सर्टिफिकेट हवं आहे. त्यानंतर 12thचं मार्कशीट हवं आहे. देन ग्रॅज्युएशन केलं असेल तर ग्रॅज्युएशनचं फायनल इयरचं मार्कशीट. त्यानंतर LLBचं फायनल इयर मार्कशीट, आणि ग्रॅज्युएशन न करता फक्त लॉचंच ग्रॅज्युएशन केलं आहे मार्कशीट तर त्याचं फायनल इयर हवं. त्यानंतर मग कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट येईल. त्यानंतर एनरोलमेंट सर्टिफिकेट येईल, जे बार काउन्सिलकडून आपल्याला भेटलेलं आहे, जे आपले स्टेट बार काउन्सिल त्याच्याकडून. त्यानंतर एवढं डिटेल ते लागतील. त्यानंतर जर काहींचं 12वी झालेलं नसेल तर 12वी इक्विव्हॅलंट जो डिप्लोमा असतो त्याचंही फायनल इयरचं मार्कशीट लागतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर मग फी जी आहे ती ₹3,500 जनरल कॅटेगरीसाठी, आणि रिझर्व्ह कॅटेगरी जी आहे SC-ST त्यांच्यासाठी ₹2,500 फी आहे, जी तुम्ही ऑनलाईन पण पेड करू शकता. धन्यवाद.